ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचाच विरोधी पक्षनेता होईल असा ठाम निर्धार ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केलाय। 27 जानेवारीला या संदर्भामध्ये अजित पवारांशी चर्चा झाली होती अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। विशेष म्हणजे 12 नगरसेवक असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार की 5 नगरसेवक असलेल्या एमआयएमला सोबत घेणार याचा फैसला उद्या होणार आहे। या दोन्ही पर्यायांसाठी अजित पवार सकारात्मक होते असंही मुल्ला म्हणाले। राष्ट्रवादीने एमआयएमचे 5 नगरसेवक सोबत घेतल्यास अजित पवार गटाचा फायदा होऊ शकतो। आज आपल्याबरोबर नजीब मुल्ला आहेत जे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील अशी शक्यता आहे। नजीबजी, काय सांगाल? ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा आज महापौर बसतोय, उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील बसतायत। आपली काय भूमिका असणार आहे? ठाणे महानगरपालिकेत आपण खूप वर्ष काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून, गटनेता म्हणून खूप वर्ष काम केलं, काय भूमिका असणार आहे? ठाण्याचा विकास व्हावा, कामकाजामध्ये अंकुश ठेवणं ही आमची प्रथम जबाबदारी असेल आणि ज्या पद्धतीने आम्ही विपक्ष म्हणून एवढे वर्ष काम करत आलोय त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार आहोत आणि आम्ही सर्व विपक्षातले एकत्र सर्व मिळून एकत्र अंकुश ठेवण्याचं आम्ही काम करू। चांगलं कामकाज व्हावं, सभागृहात राजकारण न आणता ठाणे शहराचा प्रथम आमची जबाबदारी असेल का विकास कामं व्हावी, चांगली कामांना चांगलं, वाईट कामांना विरोध, हे आमची नक्की भूमिका असेल। सर, अजूनही हे स्पष्ट होत नाहीये की कोणाचा विरोधी पक्षनेता असेल। असं सांगितलं जातंय की आधी सांगत होते की 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन विरोधी पक्ष नेता बसेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एमआयएम एकत्र येईल। नेमकं काय होणार आहे? विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत नक्की 27 तारखेला जेव्हा सन्माननीय स्वर्गवासी दादांना आम्ही भेटलो होतो तेव्हा माझी त्यांची एकदम व्यक्तिगत चर्चा झाली होती। संध्याकाळी तटकरे साहेबांची पण त्यांच्याच घरून बंगल्यावरनं आमची चर्चा झाली होती। तर नक्की आज महापौरची निवडणुकीपर्यंत आम्ही ती भूमिका कुठली मांडणार नाही आहे, पण नक्की उद्या आणि परवा 2 दिवसात विरोधी पक्षनेता कोण बसेल याच्या बाबतीतला प्रस्ताव नक्की महापौरांकडे जाईल, कारण आजची विशेष महासभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।